नमस्कार मंडळी. लग्नानंतर होईलच प्रेमचा आजचा एपिसोड अगदी धमाकेदार आहे हा. बऱ्याच गोष्टींचा उलगडा होणार आहे, तेव्हा शेवटपर्यंत नक्की बघा. वसू आत्या शारदा काकूंना बोलत असतात, मुलीचं डोहाळ जेवण माहेरी करायचं असतं, एवढी पण अक्कल नाही का तुला? काव्या तर खूप चिडते, आत्याबाई माझ्या आईची अक्कल काढायची नाही हां, सांगून ठेवते तुम्हाला. नंदिनी पण चिडते, पण आत्याबाई यामध्ये तुम्ही पडूच नका, कारण तुम्हाला कोणी बोलवणारच नाही त्या कार्यक्रमामध्ये. तर विजय सांगतो, वा रे वा, का नाही बोलायचं? आणि या घरामध्ये जे काही कार्यक्रम होतील ना, चिचो रोटी, डोहाळ जेवण, चमचा लिंबू, जे काही करायचं असेल ते, पण करण्याआधी यांची परमिशन घ्यावी लागेल, कारण हे घर यांच्या पण मालकीचं आहे ना, की नाही सासूबाई? तेव्हा वसू आत्या म्हणतात, हो ना. तर शारदा काकू उठतात, नाही नाही, मी काव्याच्या बाबांशी बोलते आणि तिची चोरोटी आपण तिकडेच करूया. मानिनी काकू सांगतात, नाही हो शारदाताई, थांबा तुम्ही. फक्त तुम्हाला रीतीभाती शिकवणाऱ्यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे. वसुताई, कन्यादान करणं ही सुद्धा एक रीत आहे, माहिती ना? पण रम्याने तर तिच्या नवऱ्याला इथे घर जावे म्हणूनच करून आणलंय. तिची पाठवणी केली का तुम्ही? नाही ना. मग दुसऱ्याला शिकवण्याच्या आधी आपण बघायचं किती रीतीभाती पाळतो ते. पार्थही सांगतो, ज्याला जे करायचं असेल त्याने करा, पण काव्यांची चोरोटी तर इथेच होणार. तेव्हा जीवा सांगतो, एक्झॅक्टली, आमच्या एकीला चॅलेंज करायला जाऊ नका हां. रम्याचं आणि विजयचं लग्न लावलं तर आम्ही, माहिती ना, तर आम्हाला त्यांच्या दोघांची पाठवणी करायला वेळ लागणार नाही. तेव्हा काव्याची चोरोटी इथेच होणार. वसू आत्या जीवाला ओरडतात, आमच्याशी नीट बोलायचं हां. तेव्हा विजय सांगतो, थांबा, कशाला तुम्ही तुमचा BP वाढवताय? तर आम्ही मस्त तुमच्यासाठी थंडगार सरबत बनवतो. शरबत ए जन्नत. वसू आत्यांना तिथून घेऊन जातो. त्यानंतर आशा मानिनी काकूंना विचारत असते, वहिनी तुम्ही जे सांगितलं ना सामान अडगळीच्या खोलीत ठेवायला, ते सगळं ठेवून झालंय. तर मानिनी काकू तिला परत जिन्याजवळ काही सामान काढलेलं असतं ते पण ठेवायला लावतात. त्या सामानामध्ये विजयचं वॉलेट पण पडलेलं असतं. तर जीवा आशाताईंना सांगत असतो, आशाताई तुम्ही जरा हे सामान अडगळीच्या खोलीमध्ये व्यवस्थित ठेवा हां, पाण्याला काही धक्का लागू देऊ नका. तेव्हा जिन्याजवळचं सगळं सामान पण आशा घेऊन जाते. विजय आणि वसू आत्या किचनमध्ये असतात. तेव्हा विजय विचारतो, कुठला पाळणा? वसू आत्या त्याला सांगत असतात, या जीवाने पाळणा आणला होता. मानिनीने इतकं त्याचं डोकं खाल्लं की तो अडगळीच्या खोलीमध्ये ठेवायला लावला. विजय सांगतो, पाळणाच आहे ना, जाऊ द्या, नका लक्ष देऊ. तर जीवा नंदिनीला सांगतो, नंदिनी चल आता आपण निघायला हवं. तेव्हा नंदिनी सांगते, आई आम्हाला बाहेर जायचं आहे. काव्या विचारत असते, टेस्ट का आज? तेव्हा जीवा हो म्हणतो आणि नंदिनी नाही म्हणते. अहो तुम्हाला सांगितलं नाही का, आपली टेस्ट पोस्टपोन झाली. तेव्हा जीवा म्हणतो, अरे हां, माझ्या डोक्यातनं पूर्णपणे निघूनच गेलं. अहो आई, मला आनंद निवासला जायचं आहे आणि त्यांना पुढे क्लायंटला भेटायला जायचं आहे. ते मला तिथे ड्रॉप करणार आणि ते पुढे जाणार. तेव्हा पार्थ म्हणतो, मी ऑफिसला चाललोच आहे, आधी नंदिनीला ड्रॉप करू, तू मला ड्रॉप कर ऑफिसला आणि तू पुढे जा कार घेऊन, तेवढीच पेट्रोलची बचत. तर जीवा सांगतो, अरे दादा, आम्हाला थोडी प्रायव्हसी हवी. तर सगळेच हसत असतात त्यांना. तेव्हा मानिनी काकू म्हणतात, बघितलं ना शारदाताई, आता काही दिवसात आई बाबा होणार, पण यांच्यातलं प्रेम काही कमी होत नाही. चांगले चांगले, जाऊ दे रे पार्थांना. तर जीवा नंदिनी तिथून निघून जातात. तर काव्या पण पार्थला कपाटावरून काही सामान काढायचं आहे म्हणून तुमच्या उंचीचा वापर करून मला ते सामान काढून द्या, तर त्यालाही रूममध्ये घेऊन जाते. आणि शारदा काकू आणि मानिनी काकू त्यांच्या रूममध्ये जातात निघून. तर विजयने 2 ग्लास सरबत बनवलेलं असतं आणि वसू आत्यांना देतो. त्यांना तर खूप आवडतं ते. बघितलं ना विजयराव, सगळी माणसं आपापल्या कामानिमित्त बाहेर निघून गेली आणि हा रिकाम टेकडा बसला इथेच. मिथून काकांना म्हणत असतात त्या. विजय म्हणतो, जाऊ द्या, बसू द्या, आपणही रूममध्ये जाऊ, AC मध्ये बसून थंडगार सरबतची मजा घेऊ. तर मिथून काका न्यूज वाचत असतात. एक कारवाल्याने अंध मुलीला धडक दिली, CCTV मार्गे गुन्हेगार शोधला आणि त्याला 7 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा सुनावली. ऐकल्यानंतर तर वसू आत्या खूप घाबरतात. विजयला पटकन रूममध्ये घेऊन जातात. अहो विजयराव, तुमच्याकडनं सुद्धा एक गुन्हा झाला आहे ना, नंदिनीला धडक दिली, पण लवकरात लवकर त्या गाडीची विल्हेवाट लावायला पाहिजे. कुठे आहे ती गाडी? विजय सांगतो, ऑफिसच्या पार्किंगमध्ये. पण एवढं कशाला घाबरतात सासूबाई तुम्ही? इतके दिवस काही झालं का? नाही ना. आणि जीवानंदिनीने पण घरात काहीच सांगितलेलं नाही आहे, तेव्हा कशाला टेन्शन घेता? असं आत्या सांगतात, आत्ता पाहिले ना हे दोघं बाहेर गेले, हे दोघं आहे ना नक्कीच काहीतरी शोध लावायला गेले असतील. तेव्हा विजय विचारतो, ते काय डिटेक्टिव्ह आहे का? काही नाही सापडणार त्यांच्या हाती. तर वसू आत्या म्हणतात, अहो विजयराव, तुम्ही यायच्या आधी खूप साऱ्या गोष्टींचा शोध लावून झाला आहे, हे सुद्धा नक्की शोधून काढतील.
तुम्ही काही करा आणि त्या कारचं विल्हेवाट लावा बरं आधी. चला मी पण येते, तुमचं ऑफिस पण बघणं होईल ना. तेव्हा विजयला तर प्रश्न पडतो, आता यांना कुठे घेऊन जायचं. असं त्यांना थांबवतो. अहो आई, तुम्ही थांबा, मी जातो आणि काम झाल्यानंतर तुम्हाला फोन करून कळवतो तसं. तर विजय गाडीजवळ आलेला असतो. गाडीने चुकून नंदिनीला उडवलं होतं. आता गाडी गायब करायची वेळ झाली. गाडीमध्ये बसतो त्याच वेळेला त्याची खोटी आई येते तिथे. आता कालच्या भागात फक्त हात दिसला तेव्हा मला असं वाटलं की त्याची बायको वगैरे असेल, त्याचाही काही पास्ट वगैरे असू शकतो ना, ते अजून पूर्ण दाखवलं नाही आपल्याला. पण त्याची बायको नसून आई आलेली, त्याची खोटी आई. तिला बघितल्यानंतर विजयला तर थोडा धक्का बसतो. पारच्या ऑफिसमध्ये सगळे एम्प्लॉई उभे असतात पारची वाट बघत. जान्हवी सांगत असते सरांना काही महत्त्वाचा फोन कॉल आला होता, ते बाहेर गेले. तर रोहित म्हणत असतो पण सरांचं शेपूट कुठे आलं नाही का अजून. मला समजलंच असेल ना मी कोणाबद्दल बोलतोय. सगळ्यांच्या लक्षात येतं की दिव्याबद्दल बोलतोय तो. तिथे पार्थ येतो. चला मीटिंगला सुरुवात करूया, सगळे जमले. तर दिव्या धावतच येते. पार्थ खूप चिडतो दिव्यावर. तुम्हाला वेळेचं काही भान आहे, हे सगळे कशासाठी जमले. तेव्हा दिव्या सांगते हो सर, मी इथे आली होती पण तुम्हाला फोन कॉलवर बोलताना बघितलं आणि हे तर उभेच होते, म्हणून मी वेळ वाया न घालवता म्हणून मी पुढच्या मीटिंगचं PPT तयार करत बसले होते. तुम्हीच म्हणता ना सर, टाईम इज मनी, तेच फॉलो करत होते. तर पार्थही खुश होतो. व्हेरी गुड. तर आपण इथे का जमलो ते सांगतो मी तुम्हाला. बेस्ट आर्किटेक्ट फर्म ऑफ द इयर अनाऊन्स होणार आहे. तेव्हा आपल्याला काय करायचं आहे, आपल्या वर्षभरातले बेस्ट प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टचं प्रेझेंटेशन तयार करायचं आहे. जान्हवी तू करणार आहे. रोहित तू आपल्या टीमला ॲक्टिवेट कर. दिव्याला पण PPT करण्याचं काम सांगतो. आणि काही झालं तरी हे अवॉर्ड आपल्यालाच मिळालं पाहिजे. आपण विक्रम सरांना दाखवून देऊया म्हणजे जे आपल्यापासून एक्सपेक्टेशन आहे त्याच्यापेक्षा चांगली कंपनी आपण चालवतो. चला लागा कामाला. सगळे तिथून निघून जातात. तर दिव्याला थांबून घेतो पार्थ. तर रोहित आणि जान्हवी दोघं पण थांबतात. त्यांचे इशारे चालू होतात की दिव्याला का थांबून घेतलं. तर दिव्याकडे एक फाईल देतो आणि स्कॅन करून त्याला पाठवायला लावतो. दिव्या लंचसाठी विचारते पण पार्थ सांगतो नाही, माझ्या बायकोने छान इडली बनवली होती आणि मी पोटभर खाल्ली आहे. तेव्हा मला अजिबात भूक नाही, मी आता काही नाही खाणार, तुम्ही तुमचा डब्बा खाऊ शकता. बसलेला असतो. आता मला काही काम नाही आहे तर मी काव्यांच्या 10 गोष्टींचा विचार करतो ज्या मला आवडतात. तर ज्या बाई आलेल्या असतात विजयजवळ त्याला बाहेर काढतात. काय रे शाण्या, तुझं काम झालं म्हणजे माझा फोन उचलणं बंद केलंस. विजय म्हणतो कशाला उचलू तुझा फोन, झालं ना आता सगळं, साखरपुडा झालं, लग्न झालं, आता काय काम आहे तुझं. तर त्या बाई म्हणतात काय काम झालं आहे, तुझी सासू भेटली होती त्या दिवशी मला रस्त्यात. काय विजयच्या आई, मला ओळखलत का, विजयराव आमचे घर जावई झाले वगैरे वगैरे. त्या दिवशी मी खरं बोलू शकली असती, तू माझा मुलगा नाही आणि मी तुझी आई नाही, मी तुझी कातडी वाचवली ना, चल माझे पैसे काढ. झालं. काय म्हणतो माझ्याकडे काही पैसे वगैरे नाही आहे. त्या हातामध्ये जी अंगठी असते ती काढून घेतात. तर सोन्याची आहे ना, हां असेलच, मुलीकडच्यांनी घातली ना, आत्तापुरतं शांत राहते, नाहीतर वसुंधरा शितोळेंचा नंबर आहेच माझ्याकडे, सांगायला वेळ नाही लागणार मला. अंगठी घेऊन निघून जातात. विजय स्वतःशीच बोलत असतो ती खरी अंगठी नव्हती, खरी अंगठी घरी आहे. चला पटकन गाडीची विल्हेवाट लावायला पाहिजे. गाडीत बसतो आणि त्याच्या हातामध्ये पिस्तूल असते. आता ही पिस्तूल घरी घेऊन जावं लागेल, कोणाला सापडली नाही म्हणजे बरं. गाडी घेऊन निघून जातो. तर जीवा नंदिनी घरी आलेले असतात खोटं पोट घेऊन. ही पिशवी आता आतमध्ये कशी न्यायची. तर जीवाने चावी आणलेली असते. दरवाजा उघडतो तर समोर मानिनी काकू, काव्य आणि मिथुन काका शुभम करोती म्हणत असतात. तेवढ्याच जीवाच्या हातातनं चावी खाली पडते आणि काव्याचं लक्ष जातं. नंदिनीचा हात धरून ती देवासमोर घेऊन जाते. मागच्या मागे जीवा नंदिनी वर जाणार तितक्यात तिथे वसू आत्या येतात. तर ते दोघंही थांबतात. त्यानंतर काव्या विचारते काय ताई, शॉपिंग करायला गेला होतात. तर काव्याने आशाला एक पिशवी आणायला लावलेली असते पिवळ्या कलरची. ती रूममधली न घेता कपाटातली घेते आणि जीवाचा धक्का लागतो तिला वर जाताना. त्या पिशवीमध्ये बाळा शूज आणि टी-शर्ट असतो. खाली पडतं. तर काव्या पटकन आशाला सांगते आशाताई ही पिशवी नव्हती सांगितली तुम्हाला, जा पटकन ठेवून या. तर मानिनी काकू थांबवतात आणि ते कपडे बघतात. काव्याला विचारतात हे सामान तुमचे. तर काव्या पार्थला ओरडा बसू नये म्हणून तिचं स्वतःचं नाव सांगते. हो आई, ते सामान मीच आणलं होतं, खोटा पत्ता, खोटा दिवस सगळं सांगते. पण त्या पिशवीमध्ये बिल पण असतं आणि ॲड्रेस वगैरे लिहिलेला असतो त्यावर. त्यांना लक्षात येतं की हे नक्कीच पार्थने आणलं असेल. नंदिनी पण बोलण्याचा प्रयत्न करते. सॉरी आई, काव्या पार्थसाठीच खोटं बोलली ना,
जेणेकरून त्यांना ओरडा नको बसायला. मानिनी काकू सांगतात, आता या विषयाबद्दल पार्थ आल्यानंतरच बोलूया. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की स्वाती विजयला विचारत असतात, ज्या गाडीने नंदिनीला उडवलं ती गाडी कुठे टाकली. त्याच वेळेला तिथं आशा येते. तर आशाने ऐकलं की नाही ते आपल्याला उद्याच कळेल. आणि नंदिनी खोटं पोट लावून आलेली असते. जीवा तर खूप इमोशनल होतो. मला खरंच वाटलं तुझ्या पोटामध्ये आपलं बाळ आहे. आपण नाही का होऊ शकत कधी आई बाबा. काव्या जान्हवीकडे आलेली असते. मी तुमचीच वाट बघत होती. मोबाईलमध्ये पार्थ आणि दिव्याचा फोटो असतो. ती काव्याला दाखवते. तर या फोटोवरून तर खूप मोठा धमाका होणार आहे प्रेक्षकांना. उद्या बघायला मिळेलच काय होतं ते. उद्या पुन्हा भेटूया. लग्नानंतर होईलच प्रेमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा प्रेक्षकांना प्लीज. धन्यवाद.